सत्यविनायक संघ हा विजय झालेला आहे। सत्यविनायक संघाला एक नम्र विनंती आहे, तुम्ही कुठे जाऊ नका। हे कोण आहे आता? एमबी धाराई डॉल्फिन दादा, अक्षय 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 इकडे, अक्षय मल्हार 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 ये ना, ये ना, ये ना। धाराई डॉल्फिनचे आम्ही इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। इकडे इकडे, अरे ये ना इकडे, घे तिकडेच घे, तिकडेच घे, हे घे। आणि सत्यविनायक मधील सामनावीर आहे मंदार मंदार सावंत। हे आहे, तुम्ही नका बघू असं, माझं तोंडात नाव येईल ते लगेच। मंदार शेख उर्फ सावंत, इकडे इकडे दादा। हा सॉरी सॉरी दादा, वरती आहे ना, वरती आहे ना। धन्यवाद मंदार। आता होणारा सामना सत्यविनायक आणि आता होणारा सामना पंच थांबा, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा। आता होणारा सामना एनबी पॅकर विरुद्ध सत्यविनायक। कुठले हे काम नाही रे, सोड नको। मेट्रो ना, हा हा हा। सलामीचे फलंदाज आलेले आहेत। एक धाव घेतलेली आहे। एक धाव डिक्लेअर घेतलेली, धावसंख्या 8, धावसंख्या 2।
धाव चेंडू आणि नो चेंडू, एक धाव डिक्लेअर. केल्विन टॉस कोण जिंकलं होतं यांचं? NB पॅकर्स. आता मात्र एक धाव घेतलेले. दादा बॉलरचं नाव काय? हार्दिक. आणि उत्कृष्ट फलंदाजी. शेवटचा चेंडू आणि आता मात्र वाईट चेंडू. हळूहळू रे. आणि एक धाव घेतलेला आहे डिक्लेअर. हे आतमध्ये आहे बघ, बॉल खाली आहे बघ. एक षटकाच्या समाप्तीनंतर NB पॅकरची धावसंख्या दिली 7. 7. बॉलर्स नेम काय? हर्षित. हळूहळू रे बाबा, हळू. सावंत हळूहळू. आता बॅटिंगला आलेले आहे सागर इस्माईल कादरी, असं नाव दिलंय आम्हाला. सागर इस्माईल कादरी. सागर इस्माईल कादरी ज्यांनी नाव सांगितलं तिथूनच रन काढलेलं आहे. नऊ धावा झालेल्या आहेत. आता मात्र आप्पा शॉट. धावसंख्या धावसंख्या 10. 3 चेंडू झालेले आहेत. आणि एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 11. 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातले. उत्कृष्ट टोलेला फटका लेगच्या दिशेने. धावसंख्या 12. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. शेवटचा चेंडू. मस्त मस्त, एक नंबर. यष्टीचित बाद. योगेश त्यांना आवाज दे बारक्यांना. ते बघ बॉल बिल लागेल ते याला. सगळे सामान आहे तिथे. पर बॉल वगैरे लागतील रे, ते त्यांनाच बाहेर पाठव. ए बाहेर या रे. सागरची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. बॅट्समॅन नेम प्रथमेश. बॉलर्स आकाश खान. आणि गचाळ एसटी रक्षक एक धाव घेतलेली आहे. केल्विन हा बघ या आतमध्येच घे. ये आतमध्ये ये. त्याला आतमध्ये ये बस. ससा ये आतमध्ये बस. तेरा झाले. 13. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 14. उत्कृष्ट हे क्षेत्ररक्षण.
धावसंख्या आहे त्याच जागेवर म्हणजे 14. आता मात्र एक धाव घेतलेली आहे धावसंख्येत वा धावसंख्येला 15. आणि हे त्रिफळाची बाद उत्कृष्ट अशी गोलंदाजी तसेच उत्कृष्ट असं फलंदाजी करत होते. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. 15 धावा 15. अरे वा शेवटचा बॉल आहे. साहिल साहिल गुप्ता त्यांची जागा घेण्यासाठी आले. मूर्ती छोटी कीर्ती महान आणि उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. झेल सुटला होता पण रन अडवलेला आहे. धावसंख्या आहे त्याच जागेवर 15. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 15. आता मंदार यांचा सामना करण्यासाठी आलेले आहेत प्रथमेश सिंग प्रथमेश सिंग. यानंतर होणार सामना CS बॉय विरुद्ध आझमी. आता मात्र एक धाव घेतलेली आहे. धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे 16. दादा सावन आपला सावन समजलं ना. हा ओके. एक धाव डिक्लेअर. धावसंख्येत वा धावसंख्येला 17. 4 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक. आणि उत्कृष्ट फलंदाजी. एक धाव घेतली. धावसंख्येत वा धावसंख्येला 18. शेवटच्या षटकातले 3 चेंडू शिल्लक. घ्या टाइम घ्या आम्हाला काय इथे घ्या. पंच 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 हा तो सांगू ना मला. थर्ड अंपर घ्या. पंच 2 धावे करिता. दादा तुझा पाठीमागचा लागला पहिला नंतर हात लागला. 2 धावे घेतलेली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 20. एक धावे करता. धावसंख्येत वाढ धावसंख्या 21. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातला. पाहूया किती धावा जमा करतायत ते. शॉट व्हेरी शॉट. बॅड लक दादा बॅड लक. धावसंख्या आहे त्याच जागेवर म्हणजे 21.
सत्यविनायक संघाला जिंकण्यासाठी 22 धावांचं आव्हान. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती प्रथम यांनी. कुठे आहेत? यानंतर होणार सामना CS बाय विरुद्ध आजमी. दोन्ही संघामध्ये नाणेफेक झालेली आहे. आजमी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. बरोबर ना? आजमी संघ. चला पंच, सामन्याला सुरुवात. संघाचा खाता खोललेला आहे. एक धावेकरता. आता मात्र लेगच्या दिशेने टोललेला फटका. एक धावेकरता. एक धावेकरता. धावसंख्येत धावसंख्येला 3. दादा बॉलरचं नाव काय? अक्षय. दोन धावेकरिता धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे 5. 22 धावांचं लक्ष्य. उत्कृष्ट असं फलंदाजी करतायत आकाश आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू. नाही आहे. एक धावेकरिता धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे 7. आता दुसरं शतक घेऊन आलेले सागर वैभव सर. बाबा आमचे ह्याच्यात आमचं काय नाही. हे बाबा तुमच्यामुळे इथे काही टेन्शन येते. सावंत तू पण असंच करणार. एक धाव घेतलेली आहे. धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे 8.
उत्कृष्ट टोळीला फटका ऋतिक यांनी. उत्कृष्ट असं फलंदाजी करतायत ऋतिक आपल्या संघासाठी. त्याला वेल्डिंग लागली वाटतं. एक धावी करता धावसंख्येत वाढ, धावसंख्या 11. एक 22च्या रूपाने एक धाव घेतलेली आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 12. शेवटचा चेंडू. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 12. माफ करा 13. अरे तुमच्यामुळे इथं भांडणं होतील. तुम्ही जाल. कोण आलंय? बंड्या कुरेशी. कोण? नाही नाव इथं सांगायला. एवढं चांगलं नाव आहे तुम्ही. श्लोक कुरेशी. 9 धावा. 14 धावा झालेल्या आहेत. निर्धाव चेंडू. एक धावेकरिता धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 15. उत्कृष्ट असं गोलंदाजी. निर्धाव चेंडू. 7 धावांची गरज. एक धावेकरता धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 16. 8 चेंडू 6 धावा. एक धाव घेतलेली आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 17. आणि 2 धावेकरिता धावसंख्येत वाढ, धावसंख्येत 19. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19. बिना गडी बाद 19 धावा. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा. एक धावेकरिता प्रथमेश. अरे एक सांगा. गुप्ता मिश्रा सांगते. मिश्र करून टाकले त्याचं. जाधव. प्रथमेश जाधव. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. मूर्ती छोटी कीर्ती महान. एक धावेची गरज. एक पाहिजे. तेरा नाम जे चौगुले बाहेर आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती ऋतिक यांनी आपल्या संघासाठी. पहिला धक्का. 2 चेंडू 1 धाव. अटीतटीचा सामना. प्रेक्षकांना नम्र विनंती, त्याने चेंडूला हात लावू नये. दोन चेंडू 1 धाव. सत्यविनायक संघ विजयी झालेला आहे. यानंतर बघा सामना CS बाय विरुद्ध आजमी. आजमी संघाने काय घेतलंय? आजमी संघाने काय घेतलंय? बॉलिंग. ओके ओके.
आजमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेली आहे.